आज आम्ही खूपच छान अशी भाजी केलेली आहे घोसावळ्याची. शेंगदाण्याला बघितलं का जरा हात फिरवला? हा ना, शेंगदाणे लागतात आपल्याला. थोडेसे खराबच झाले शेंगदाणे. खराब झाले म्हणजे पिठाचं असं किडे लागले आणि ते थोडंसं झाले. उन्हात घालावं म्हटलं जरा शेंगदाणे. सगळे बघा बाबळीच्या झाडाखाली येऊन बसलेले आहेत. हा, काय करतात कुमार मॅडम? भात काढीत आहे. कसा येतोय भाजीचा वास? चांगली झाली भाजी. हा, चांगली झाली. चांगली झाली. घोसाळ्याची भाजीचा वास सुटला. मस्त वास येतोय ना? मस्त वास. नाही नाही, लय नाही मॅडम, तुमच्या हाताची भाजी नाही, चांगलीच होती बघा. काहीतरी उगाच नको कौतुक करू माझं. होय, व्यवस्थित भाजी होती बघा. कसली काय ना, पण भाजी चांगली होती तुमच्या हाताची. आम्हाला आवडती बी भाजी, चांगलीच होती. हा ना. आज कला होती आजीला एक उलटी झाली मगाशी. हा ना, उलटी झाली. आणि बा माझी होय, तुझी काठी कुठं आहे? एवढी मोठी काठी घेऊन फिरायली असतो. कला होती काठी देत. किती मोठी काठी आहे, तिचा हात काय म्हणाल? बारके थांब, तीच तिची लहान काठी द्यायचं. ती येळूची मोठा लड. हा नाही नाही, लय मोठी काठी आहे ती. जावावरती जावावरती फोडले का? हा का? पाणी निघालं का नाही नारळात? बर, पडू दे, जाऊ द्या. चला चला, हळूहळू हळूहळू हळू चला. शैला आजी सुद्धा खाली आलती आज. बरं वाटलं खाली यायचं. कुमार मॅडम गेल्या जेवायला. दुपारचा टाइम आहे आणि मी घोसावळ्याची भाजी, कवळे कवळे घोसावळे होते आणि मस्त अशी भाजी केलेली आहे कांदा मसाला वगैरे घालून. मला भेटायला अधूनमधून सुलभाताई येतात, तर सुलभाताईंनी काळं तिखट दिलं होतं मला. भरपूर असं 1-2 किलो असेल. तर त्या काळ्या तिखटाची इतकी छान अशी भाजी होते ना, आम्ही करतो. तर आज पण मी काळ्या तिखटाचीच घोसावळ्याची भाजी केलेली आहे. घोसावळे खरं तर खायला पाहिजे म्हणतात. कलावती आजी सांगत होती. काय कमी होतं घोसावळ्यानी? चांगला हा, कवळ होत नाही. खाल्लं पाहिजे. हा, सगळ्याच्या पालेभाज्या चांगल्या लागत आहेत बघा. डाळ टाकले थोडी मसुरीची मी मध्ये, जरा मिळून येईल म्हणून. आज अजिबात वरण केलं नाही मी. आज म्हणलं नुसतं भाकर आणि भाजी. हा, आपल्या मॅडम खरंच भाजी करायची. अशी भाजी कोणाचीच होती, चांगलीच होती. कशी काय ना, व्यवस्थित होती भाजी. आणि नाही खराब नाही, भाजीच चांगली होती. लयच कौतुक करतेस मॅडमचं तुझ्या. भाजी चांगली आपल्याला. आळणी नाही, खरंच नाही आवडत, पण आळणी भाजी चांगली लागत बघा. 2 खडे कमी काय ना, पण चांगली लागते भाजी. दुखण्याचं माणूस खातं, सगळं खातं, पण ते खारट असलं ना, मी रक्त वाढत. त्याच्यापेक्षा कमी मीठ घेतलेलं परवडतं. ती भाजी आळणीच पाहिजे. पण बराबर केली का कशी केली अजून बघितलीच नाही तू. नाही, बरोबर झाली. बराबर झाली. बरोबर. कुत्र्यांना भात काढलाय का हे? कुत्र्याला भात काढला हं. आणि आपलं वरती घेऊन जावा. आणि भाजी थोडी अशी अजून शिजाच लागली. ह्याच्यात काढूया पातेल्यात आणि भाजी पण घेऊन जा. भाकरीचं नेलं का वर? बाकीचं तू बस अजिबात तू ही करू नको. तुला जरा बरं नाहीये आज. हा, काय होतं? पित्ताची गोळी देते. जरा गरगरायला लागले. तसं नाही, पित्त झाले ना, जळजळ करायले ना. कुठं करायले जळजळ? हा, पित्त झाले. पित्त झाल्यावर चक्कर येते, उलटी होती. कसली उलटी झाली? अरे बापरे, पित्त होत ते. काय म्हणतात कोमल? जावा जावा, ऊन झाले आता. एवढं नारळ काढली ना. काय घेऊन चालला? कपडे. हा, चला आकाबाई, हळूहळू हळूहळू जावा. न्या कपडे. ज्याच्या ज्याच्या बेडवर ठेवून द्या. म्हाताऱ्या आजीचे, छकुलीचे कपडे घड्या घालून पिशवीत ठेवा. हा, त्यांना माहिती नाही. चतुर आजीचे वगैरे. चल, तुला जरा दुसरं काहीतरी देते. चल, गोळी देते आणि जरा ग्लुकोंडी देते. बघू. हा, आता चक्कर नाही ना येते? ए झाका, ए बाय, आका काय म्हणायला लागली? माशा झाका त्याच्यावर. अजिबात उघड ठेव. चला चला, वर घेऊन चला. कुमार मॅडम चला, आम्ही हा याच्यावर जरा ताट झाकतो आणि थोड्या वेळाने न्या काढून. आणि तर हरिपाठ म्हणतायत. संध्याकाळचा टाइम आहे आणि आमचा बघा गोऱ्या कसा झोपलाय.
जय जय राम दोन्ही कृष्ण हात हरी. पुढं करून. जय जय राम पिल्लू? कृष्ण हरी. सुंदर ते ध्यान उभे झोप विटे. लागले? हरिपाठ ऐकता नाही कर्कटावरी तुम्ही? ठेवून. तुषार होय. कळपासे काय मस्त झोपले रे बाबा. पितांबरावरी. रोहितचा शनिवार आहे आणि रोहित म्हटलं आई फराळीचं काहीच करू नको. त्याला खारे शेंगदाणे खूप आवडतात रोहितला. तर म्हटलं राजा तुझ्यासाठी मी खारे शेंगदाणे बनवू का? मला जमल का? मी बघते आणि करते. तर मी जरा यूट्यूबला बघितलं आणि मध्ये पण आल्यावर शिमानी केले होते फुटाणे. मला माहिती होतं पण म्हटलं शेंगदाणे जमतील का नाही मला नाही माहिती. तर पहिलं उकडून घेतले. शेंगदाणे छोटे आहेत ह्याच्यासाठी, मोठे मोठे शेंगदाणे लागतात. सोलापुरी पण नाही येत आपल्याकडं आता ते. असे शेंगदाणे होते. तर मी थोडंसं उकडून घेतले पाण्यामध्ये आणि भाजले बघा मिठात. सालपट निघते. हे ओले येतं, हे मिठाच्या पाण्यात उकडून घेतले तर ओले येतं आणि हे भाजलेले येतं मस्तपैकी असे भाजलेत. मिठामध्ये भाजते मी, म्हणजे जमले म्हणायचं. पहिल्यांदा करून बघते पण जमले मला. कसे झाले रोहन? खाऊन बघितले तू? छान झालं ते मस्त. आवडले? आवडले एकदम. तुझ्या भावाला आवडले का? आवडले त्याला पण. तुझा दादा लय नागदार आहे. छान केलं. रोहनला पण आवडले. रोहनने पण खाऊन बघितले. कसं व्हायलं? तोंडात टाकल्यावर पटकन व्हायलेत का? राम 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 कृष्ण हरी. आई गेलेली आहे संत संघाला. आमच्या इथं शेजारी संत संघ असतो माऊलींचा मदने वस्तीला. तर आई गेली आहे तिकडं संत संघाला. तर म्हटलं काहीतरी करूया. तर आपण स्वयंपाक वगैरे. ही आहेत फुटाणे आणि काही हे शेतातून आलेलं आहे म्हणजे गावाकडून. तुरी आहेत. तुरीची उसळ पण खूप छान होते. हरभरा आहे आणि इकडं मूग आहेत. हे घरचे आहेत शेतातले. तर हे मामाकडे गेल्यावर तिकडून आलेले आहेत. मामीने दिलेले आहेत. म्हटलं हे खाऊन बघा ज्योती, आपल्या गावाकडलं आहे मूग आणि हरभरा. म्हणून हे ठीक आहे म्हटलं. हरभऱ्याची आमटी खूप छान होते. म्हटलं आमटी करू आपण. चहा वगैरे करून दिलेला आहे. आज फ्रीजमध्ये काही भाज्या करण्यासारखं आहे का? भाज्या नाही, बटाटा वगैरे काहीतरी करू म्हटलं. बटाटा पण सारखं सारखं नको वाटतं. वांगे पण नको वाटते. काल घोसावळा केला होता आणि आता आज काय करावं हा प्रश्न आहे. चूल थंडगार आहे. अजून नाश्ता वगैरे काहीच नाही. दळणं करून इकडं सगळं हे खाटच गहू ज्वारी दळणं असं पिठं करून ठेवलेले आहेत. रामकृष्ण हरी. कशी आहे आता तब्येत? दात काय म्हणतोय? राहिला ना? काल उलट्या झाल्या. काय काय होत होतं काल? चक्रा. हा आज बरं आहे ना? रांगोळ वगैरे घालून गेली आई बाहेर म्हणजे संत संघाला. आबाळ आहे. काय करायचं? हा हा का? बघ ना कसं म्हणजे 2-3 दिवस झालं ना असं आबाळ वगैरे येते. काय हा ना? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम राम. राम राम. तर पालक आहे आणि पालक आपण वरणामध्ये टाकू आणि आज पालकाचा गरगटा करू. इकडं पण भरपूर असं पब्लिक आले खाली. हे बघा इकडं मामाजी, मंदाई, मंगल मावशी. रामकृष्ण हरी. मंगल मावशी केस कापू का ग तुझे? हा कापायचे का नाही? हा नाही तर तुला मग वाढवायचे असेल तर वाढव. इकडे बघू. होय वाढवायचेत का तुला? नाही भामाजीला वाढवायचेत का? बर केसा वेणी घालायचे का? बरं ठीक आहे. ज्याला वाढवायचेत त्यांनी वाढा पण व्यवस्थित धुवायला पाहिजे निर्मळ केस. बरोबर आहे का ना मावशे? बरोबर आहे. मेथीची भाजी पण आहे एवढी. हा मेथीची भाजी थोडीशी करू. पालक चिरून ठेवा. अजून कुकर लावायचा आहे. कुंभार मॅडम काय झालं ना बोलायला? चपात्या चालल्यात. अजून भाकरी केली आम्ही आज आहे ना, आज नाही आता आम्ही इथून पुढे अर्ध्या भाकरी आणि अर्ध्या चपात्या अशा आम्ही करणार आहोत. संध्याकाळचं आम्हाला भाकर पाहिजे खायला आणि सकाळच्या चपात्या हाय का नाही? तर सकाळसाठी
चपात्या करतोय आणि संध्याकाळसाठी भाकरी. हा, आकाबाई कुंभार निर्मळ आहेत एकदम अशा, आणि मदत करू लागतात बरं, असं काही नाही मदत करू लागत नाहीत. चपात्याची हाय बाबा मदत, बसून एवढं म्हणलं तर करतात बघ. आणि बरे आता बाकीचं तुम्हालाच करावं लागते काय. ते नाही ग, हीच मोठी मदत आहे. चपात्यालाच माणूस अडकून पडतो. हालचाल असली मी बरं असतं. ते तर खरं आहे, पण करताय हे माझ्यासाठी खूप आहे. करताय आपण नाही केलं मग आपण मनानेच करावं लागत. तवर जमतं. नाही केल्यावर उपाशी राहायचं. कधी उपाशी ठेवले ग अक्का? नाही केल्यावर म्हणते. नाही केल्यावर मग कधी जरी लई ही झाला असेल तरी भात तरी घातला असेल का नाही शिजवून? कधी उपाशी राहिलेत का 3 वर्षात? हा आपल्याला येतं ना, आपलं करायचं. हा खिचडी भात काय भारी झाला होता. हा, मग काय ना काहीतरी नेहमी करून. काहीतरी पण किती भारी. कुंभार मॅडम आहेत म्हटल्या तर आम्हाला काळजी नाही. मग कुंभार मॅडम कणिक मळत्याल, चपात्या करत्याल, अक्का भाजायला बसल. आता ज्याला येत नाही त्याला काय करावं होय? आहेत 1-2 लोक करण्यासारखी, 3 लोक आहेत बघा करण्यासारखी. म्हणजे कलावती ऐकायला येते म्हणून इकडं तिकडं करते. कुंभार मॅडम चपात्या, अक्का भाजायला असते. चला आजी आत चिरी करून द्यायला असतात. मावशी बाहेर चिराचिरी करून द्यायला असते. होय, काय चांगलंय. 11 वाजेपर्यंत कामं असतात. काय 11च्या नंतर काही नसतं. काहीच नाही. मग आमच्या भामाच मनानेच हुशार. आपलं आपणच करायचं काम. ऊर का डाळ चालला. बघा अक्का आधी सरपंच संपले म्हणा. मग काय तिथं हाय पण वाळलेलं तोडून देतील का? कुठं आहे तिथं इथं रोड आणि कोण तोडणार? आपणच तोडायचं आणि कोण तोडायचं. सरपंच तोडायला जाणार तुम्ही? मग आता पुन्हा पाण्याला बी नाही आणि स्वयंपाकाला बी नाही काय. नको काळजी करू, तुमची आई आहे ना. हा आईला आऊक मागायचा फक्त. आमच्या आईला चांगला आऊक दे म्हणून देवाला सांगायचं. आपल्याला काही कमी पडत नाही. नाही नाही हा आता कधी नाही. सांग सकाळ चहा असतो. मॅडम आपण आपल्या मनाने हुशार. हा तुम्ही शिकलेला हाव, आम्ही शिकलेलं नाव. कुंभार मावशी कुंभार मावशी शाळा शिकलेल्या नाहीयेत. आड्यानी मी हाय येत नाही. डोकं चाललं जाईल आड्यानी. हा होय, आड्याने माणूस शिक्षणाच्या पुढे आड्याने असलं ना पण हुशारला असत. कुंभार मॅडम सगळं बरोबर बोलतात. होय अक्का? हा चांगल्या चपात्या भाजा, कच्च्या ठेवू नका. शिकलेले तेवढं भुकलेले असतात. काही कळत नाही त्यांना. कसं करावं कसं नाही आता कुंभार मॅडमला आमच्या. लई राग येतो खरडून. हा लई राग येतो खरडून. चला चला, मला बी बाकीचं काय करायचंय. वरण लावायचे, भाजी काय करायची. होय मावशी, दुसरी अजून रसा भाजी. काय आहे ग रसा भाजीला आता? गोसावळा काल केला, बटाटा खाल्लाय, वांग खाल्लंय. काय खाणार आहे आता? मग आता गरगाटा भाजी आहे ना. पालकाचा नुसता गरगटा नाही ना, अजून चपातीला हे वरण, हे गरगटा भाता बरोबर. हे काही हे आहे ना. तेवढी पुरणार आहे का भाजी? मग कुर्ती हा कुर्ती. आता आपण त्याच्यात मुगाची डाळ टाकणार. हा मग भाजी किती होईल? हा ना. भरपूर होईल भाजी. 5 होईल. आता नाही दुसरी काही नाही भाजी करायची. हा ना. मग मला काय म्हणायचं होतं, हा आपल्याकडे भोपळा आहे ना? आहे. आहे ना दुधी भोपळा. हा मग हे काय करू, पालक आहे ना मेथीच्या भाजीत टाकून देऊ आणि भाजी जास्त होईल. आणि भोपळा आहे ना वरणामध्ये टाकून आज सांबर बनवू चालन तुरीच्या डाळीचं. चालन चालन. हा भाजी जास्त होईल मग. चालन हा? चालन. चला मग कुमार मॅडम येऊ का?